नमस्कार. मी धनश्री करमरकर. प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण लोंढे यांचा आज 5वा स्मृतिदिन. लक्ष्मण लोंढे लिखित 22 जुलै 1995 ही कथा साहित्य मोड या यूट्यूब चॅनलवर सादर करते. 22 जुलै 1995. वृद्ध इतिहासाला आपल्या अगदी बालपणातील ज्या आठवणींची पुसटची सुद्धा स्मृती राहिलेली नाही त्या काळातली गोष्ट. कधीची? नक्की काळ विचारला तर आपले मिचमिचते डोळे किलकिले करून इतिहास सांगेल 15 कोटी वर्षांपूर्वीची असेल किंवा कदाचित 20 कोटी वर्षांपूर्वीची. त्यावेळी सूर्य होता असाच, कदाचित आहे त्याहून थोडासा अधिक दाहक, जळजळता. पृथ्वीही होतीच, अशीच सूर्याभोवती फिरणारी. पण तिचा चेहरा मोहरा आजच्यापेक्षा खूपच निराळा होता. डोंगर होते, नद्या होत्या, निसर्ग निर्मित असतं ते सगळं सगळं काही होतं. माणूस हो होता ना, पण त्यानं अजून पृथ्वीच्या पोटात खाणी खाण्याला सुरुवात केली नव्हती. पृथ्वीच्या पाठीवर घरं बांधायला सुरुवात केली नव्हती. झाडं झुडं सुद्धा निसर्ग क्रमानं वाढत होती आणि निसर्गाच्या रौद्र रूपाला, वादळाला बळी जाऊन पडत होती. पाडली जात नव्हती. पशुपक्षी होते आणि आपल्याला मन मानेल तसं विहार करत होते. त्यांना माणूस नावाच्या पशुला घाबरून जंगलात आश्रय घ्यावा लागला नव्हता. कारण एकतर माणूस हाही त्यांच्याबरोबर वावरणारा पशु होता आणि दुसरं म्हणजे जंगलात पळून जाणं जरूर नव्हतं, कारण सर्वत्र पृथ्वीच्या पाठीवर जंगलच होतं. त्या काळी पृथ्वीच्या पाठीवर 3 खंड होती, 2 एकमेकांना जोडलेली, जुळ्या भावंडांसारखी. एकाचं नाव होतं कप्पाळ. नावच कुठं होती तेव्हा, फार वर्षानंतर त्यांना नावं दिली गेली होती. तर एकाचं नाव होतं लॉरेशिया आणि दुसऱ्याचं गोंडवन. तिसरं होतं दूर, सावत्र भावंडासारखं, एकटच. त्याचं नाव होतं अटलांटिक. लॉरेशिया गोंडवन मधल्या माणसांना एकमेकांची ओळख असेल, पण एवढं नक्की की त्यांना अटलांटिक खंडाचा पत्ताच नव्हता. पुढं काय झालं इतिहासाला विचारा. तो आपलं डोकं खाजवेल, म्हणेल अगदी अंधूक अस्पष्ट असं आठवतंय. विचारा कधी ते, किती वर्षांचा होतास तेव्हा. तो म्हणेल नाही सांगता येत. 6 कोटी वर्षांपूर्वी, कदाचित 10 कोटी वर्षांपूर्वी सुद्धा असेल. काय झालं होतं ते तरी आठवतंय? इतिहास म्हणेल हो हो आठवतंय. अगदी लहानपणीची आठवण असली म्हणून काय झालं? खूप मोठा महापूर आला होता. महापूर म्हटल्यावर तुम्हाला जे वाटलं त्याहून ते खूप मोठं होतं. सगळी पृथ्वी आंदोळली होती, दिशा काळवंडल्या होत्या. जगबुडी की काय तुम्ही म्हणता ना, तसं होईल असं वाटत होतं. विनाशाचं थैमान चाललं होतं. पृथ्वीचा चेहरा ओरबाडला जात होता. होतं नव्हतं ते जीवन नष्ट होऊ घातलं होतं. पण तरी त्या पुराच्या तडाख्यातून जीवन वाचलंच. गोंडवनात वाचला म्हणून, आणि त्यांना आपल्या बरोबर होडक्यात, नाही नाही चुकलो, देवमाशाच्या पाठीवर घेतलेला पशुपक्ष्यांचा संसार. युरोपात वाचला नोहा आणि त्यांना आपल्या होडीत घेतलेले पशुपक्षी. बरं मग त्या अटलांटिकचं काय? ते प्रलयात बुडालं. त्याच्यावरच्या मानवांसकट, झाड झाडोऱ्यासकट, पशुपक्ष्यांसकट पाताळात गेलं. पृथ्वीच्या पोटात गाडलं गेलं आणि वरती आला एक समुद्र. अंधुक स्मृती फक्त एवढंच सांगते की ज्या जागी ते खंड होते तिथं आलेल्या समुद्राला माणसाने अटलांटिक समुद्र म्हणायला सुरुवात केली. या घटनेचा स्मृतीत राहिलेला धागा दोरा हा एवढाच. पुढं स्मृतीच्या दृष्टीनं सगळा अंधार आहे. अंधार असला म्हणून काय झालं? घटना घडत होत्या, काळ काही थांबला नव्हता ना. अटलांटिक समुद्राच्या तळाला पोचलं होतं. त्यावेळी होती ती जीवसृष्टी पाण्यात गुदमरली होती. पाण्याच्या प्रचंड दाबाखाली फार चेपाटून गेली होती. व्यक्ती नष्ट झाल्या होत्या. व्यक्तीच नष्ट झाल्या होत्या असं नव्हे, तर पिढ्या, कित्येक पिढ्या नष्ट झाल्या होत्या. आणि हळूहळू अटलांटिक मानवाच्या शरीर रचनेत बदल झाला. जीवनानं पराभव मान्य केला नव्हता, मानवाने पराभव मान्य केला नव्हता. इथं त्याच्या डोक्यावर प्रकाश नव्हता, कारण आकाश नव्हतं, ग्रह तारे नव्हते, सूर्यदेव तर दिसत सुद्धा नव्हता. पण तो तिथं दूर पाण्याच्या पलीकडे होताच, ऊब देत होताच. आणि त्याची ऊब जितकी कमी पडत होती तेवढी पृथ्वी मातेची वाढली होती.
पाणी तर सर्वत्रच होतं आणि पाण्याच्या विभाजनानं प्राणवायू मिळवणं शक्य होतं. समुद्री अन्न होतं, वनस्पती होत्या, पाण्याखाली डोंगर होते, त्यात विविध धातू होतेच. अटलांटिक मानवानं समुद्राच्या तळाशी आपला संसार मांडला. तिथं बांधकाम करून काही टापू पाण्यापासून अलग केला. तिथं आपली संस्कृती फुलवायला सुरुवात केली. लाखो कोट्यावधी वर्षांचा काळ डोक्यावरून पाण्याची लाट निघून जावी तसा निघून गेला. अटलांटिक मानवाचं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संस्कृती फोफावली. त्यानं निरनिराळे शोध लावले, आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवल्या आणि एके दिवशी त्याला आपल्या पृथ्वीवरील भाऊबंधांची आठवण झाली. ते तिथं कसं राहतायत, काय करतायत ह्याबद्दल त्याला कुतूहल निर्माण झालं. अटलांटिक मानवाच्या संस्कृतीची वाढ पृथ्वीवरील मानवाच्या संस्कृतीपेक्षा खूपच निराळी झाली होती. जीवनासाठी त्याचा चाललेला झगडा अधिक तीव्र होता. सुखासीन जीवन मिळाल्यामुळे पृथ्वीवरच्या मानवाची जशी भूमिती श्रेणीने संख्येने वाढ झाली, तितक्या झपाट्याने अटलांटिक मानवाची लोकसंख्या वाढणं शक्यच नव्हतं. संख्या कमी म्हणून संस्कृती भिन्नताही कमी. अख्खं खंड म्हणजे एकच राष्ट्र, अगदी एक मोठं कुटुंबच म्हणा ना. 100-150 वर्षापूर्वीच्या अटलांटिक मानवाच्या तरुण पिढीनं आपल्या जाणत्या वृद्ध पिढीचा सल्ला घेतला. नवी पिढी पृथ्वीवरील मानवाशी संपर्क साधायला उतावीळ झालेली असली तरी जुन्या पिढीनं त्यांना सबुरीचा सल्ला दिला. तेही मानव आणि आपणही मानव. पण संबंध तुटल्यावर किती लाखो करोडो वर्षांचा काळ लोटलाय, तेव्हा उगाच प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये. यांची प्रतिक्रिया काय होईल कुणास ठाऊक. नव्या पिढीनं सल्ला मानला, पण तरीही ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी नव्या पिढीनं एक तोडगा सुचवला. नव्या पिढीतल्या तंत्रज्ञांनी जाहीर केलं की समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणारं पृथ्वीवरच्या मानवाचं एखादं जहाज आहे त्या रूपात अटलांटिक पर्यंत खेचून खाली आणण्याइतपत आपलं तंत्रज्ञान विकसित झालंय. आपण हे तंत्रज्ञान वापरून प्रथम फक्त पृथ्वीवरील मानवाच्या विकासाचा अंदाज घ्यावा, मगच योग्य वेळी योग्य तऱ्हेचा संपर्क साधावा. जुन्या पिढीनंही या उपक्रमाला मान्यता दिली आणि एके दिवशी अमेरिकेचं एक प्रचंड मालवाहू जहाज बर्म्युडा त्रिकोणात बुडालं. जहाज अटलांटिक खंडावर पोहोचताच अटलांटिकचे मानव त्याच्या स्वागतासाठी सज्ज होते. पण त्यांचं दुर्दैव, प्रयोग यशस्वी होऊन सर्व माल आणि माणसासकट जहाज अटलांटिकला पोचलं होतं, पण त्यातील सर्व मानव मृत अवस्थेत आढळले. पृथ्वीवरच्या मानवापाशी खोल समुद्रात जिवंत राहण्याची साधनं नव्हती. ती त्यांना तयार केलेली नव्हती आणि तयार केलेली असली तरी ती ह्या जहाजावर लावलेली नव्हती आणि उपकरणांशिवाय पाण्याखाली तो जगू शकत नव्हता. प्रयोग यशस्वी झाला होता आणि अयशस्वी देखील. पृथ्वीवरील मानवाची प्रगती दाखवणारी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज, इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी सज्ज असं जहाज त्यांच्याकडे आलं होतं खरं. फारच गोंधळ झाला. पण मानवाशी संपर्क होऊ शकलाच नव्हता. मिळाली होती ती फक्त पृथ्वीवरच्या मानवांची कलेवर. वृद्ध पिढीनं नव्या पिढीला दोष दिला, पुन्हा असे प्रयोग करायला अटकाव केला आणि साश्रू नयनांनी आणि भारावलेल्या हृदयानं बोटीवर सापडलेल्या पृथ्वीवरच्या मानवांच्या कलेवराचं मोठ्या इतमामानं समुद्राच्या तळाशी दफन केलं. एक प्रचंड अमेरिकन बोट समुद्रात बुडते आणि त्याचं थांगपत्ताही लागू शकत नाही, हे अमेरिकेच्या इब्रतीला शोभा देणारं खास नव्हतं. पण काही इलाज चालत नव्हता, अर्थ लागत नव्हता. बोट बुडाली हेच मुळी कळायला फार उशीर लागला, कारण बोटीवरून धोक्याचे काहीही संदेशही आले नव्हते. आपल्या नेहमीच्या प्रवासाला ती निघाली होती. बंदरातून निघण्यापूर्वी तिच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या होत्या. बोट समुद्र प्रवासाला योग्य आहे असं तज्ञांचं शिफारस पत्रही होतं. हवा चांगली होती, समुद्र शांत होता. ही दुर्दैवी बोटीच्या पाठोपाठ निघालेली दुसरी बोट तिच्या ठराविक बंदराला जवळजवळ त्याच मार्गाने जाऊन पोहोचली होती. फक्त या बोटीचा पत्ता नव्हता. बोटीचा काहीतरी ठावा ठिकाणा लागावा, तिच्यावरच्या मालाचे काही तुकडे तरी हाती लागावे म्हणून अमेरिकन नौदलानं आणि हवाई दलानं
जंग जंग पछाडलं. बोटीच्या ठरलेल्या मार्गावरील फुटाफुटाची जागा सतत 8-10 दिवस निहाळली, पण काही थांगपत्ता लागला नाही. शेवटी आरमारानं हात टेकले आणि ती बोट मिसिंग, हरवली म्हणून जाहीर केलं. जनतेच्या समाधानासाठी जरी अमेरिकन सरकारनं बोट हरवल्याचं जाहीर करून या प्रकरणावर पडदा टाकला असला, तरी अमेरिकन सरकारच्या मनात संशयाची पाल चुकचुकतच राहील. शत्रू राष्ट्राचं तर हे काम नसेल ना? याचा शोध घेण्याचं काम त्यांनी अमेरिकेतल्या हेर खात्याला दिलं. कितीतरी दिवस ते हा शोध घेत होते, पण हाती काही लागलं नाही. जिवंतपणी पृथ्वीवरील मानवाला पकडण्याच्या प्रयत्नात आलेल्या अपयशाचा धक्का अटलांटिक मानवानं मोठ्या धैर्यानं सहन केला. दुःख गिळलं आणि तो कामाला लागला. प्रथम त्यानं सर्व जहाजाची कसून तपासणी केली, त्यावरील यंत्र तपासली, रडारचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर जहाजावर लादलेल्या यंत्रसामग्रीचाही अभ्यास केला. आणि अटलांटिक मानवाला आढळलं की पृथ्वीवरील मानव तंत्रज्ञानात त्याच्यापेक्षा काही फारसा पुढे नाही. बोटीवर असलेले गणकयंत्राचे काही सुटे भाग तर त्याला अगदी खेळण्यासारखे वाटले. अशी गणकयंत्र अटलांटिक मध्येही बनवली जात होती. काही प्रमाणात अटलांटिक मानव हा पृथ्वीवरील मानवाच्या फारच पुढे होता. पृथ्वीवरील मानवाशी लवकरात लवकर संपर्क साधून त्याला आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा करून देणं आवश्यक आहे. या बाबतीत मात्र अटलांटिक वरच्या दोन्ही पिढ्यांचं एकमत झालं. फक्त वृद्ध पिढीचं एवढंच म्हणणं होतं की एक बोट बुडवून आणि त्या बोटीवरील मानवांना मारून आपण त्यांना डिवचलंय. त्यांना आपला राग येणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत एकदम त्यांच्या पुढे प्रगट होणं घातक ठरेल. त्याऐवजी दुसरा काहीतरी प्रयत्न करून पाहिला पाहिजे. नव्या पिढीच्या तंत्रज्ञांनी या आव्हानाला तोंड द्यायला कमरा कसल्या. मागील प्रयोगानंतर त्यांनी आपलं तंत्रज्ञान विकसित केलं. आता तर समुद्राच्या पृष्ठभागावरील जहाजच काय, पण समुद्रावरून उडणारी विमानं देखील अटलांटिक मध्ये खेचून आणू शकत होते. त्यांनी तेही प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी त्या बाबतीत ते अपयशी ठरत होते. पृथ्वीवरील मानवांची फक्त कलेवरच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होती. फक्त एका जिवंत माणसाला जरी ते अटलांटिक पर्यंत आणू शकले असते, तरी त्यांचं काम सुलभ होणार होतं. योजना तशी साधी होती. एका पृथ्वीवरच्या माणसाला जिवंत आपल्या खंडात आणायचा, त्याला इथे चांगली वर्तणूक द्यायची, इथली प्रगती दाखवायची, त्याच्याशी मैत्री करायची आणि आपले शुभेच्छा संदेश देऊन त्याला परत पृथ्वीवर पाठवायचा. आपला शुभचिंतक असा बनवून, जणू आपला अँबॅसिडर म्हणून. फक्त एक जरी माणूस असा आणता आणि पाठवता आला असता, तर दोन्ही मानवात दळणवळण साधता आलं असतं. आधी दळणवळण, मैत्री आणि मग ज्ञानाची देवाणघेवाण. पृथ्वीवरच्या मानवाचं जीवन अधिक सुखी करण्याचा साऱ्या प्रयत्नांचा मार्ग मग मात्र मोकळा होणार होता. हे करणं आवश्यक होतं. फक्त त्याला आता ते जमत नव्हतं. इच्छा होती, पण मार्ग सापडत नव्हता. इच्छेच्या वेगानं तंत्रज्ञानात प्रगती होत नव्हती. कित्येक वर्ष अटलांटिक मानवाला याचं वाईट वाटत होतं. पण अखेर एके दिवशी त्याला यश मिळालं. अटलांटिक महासागरावर गस्त घालणारी अमेरिकेची अपोलो नावाची अणुइंधनावर चालणारी बोट सागराच्या उदरात गडप झाली, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. कारण ती अटलांटिक खंडाला पोचली होती तिच्यावरच्या शेकडो जवानांसकट. अपोलो बुडाली ते 1993 साल होतं. इसवी सन 1993. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 1993 वर्षांनी. 1980 नंतर घटना फार वेगानं घडल्या. 1979 पासूनच रशिया आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये पुन्हा एकदा शीतयुद्धाला प्रारंभ झाला होता. शांततामय सहअस्तित्वाचं स्वप्न हवेतच विरलं होतं. दुसरं महायुद्ध संपल्यावर आणि विशेषतः त्यात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बची संहारक शक्ती पाहिल्यावर काही काळ पृथ्वीवरच्या मानवाला एक प्रकारची बधिरता आली होती. अणूच्या प्रलयंकारी शक्तीमुळे तो भयचकित झाला होता. पण त्यानंतर लगेचच 1950 ते 60 या दशकात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट अमेरिकेने केला होता. युद्धात नव्हे, चाचणी प्रयोग म्हणून.
अणुबॉम्ब राक्षस होता, तर हायड्रोजन बॉम्ब महाराक्षस होता. आणि 80 सालानंतर उभय गटातले शास्त्रज्ञ नायट्रोजन बॉम्बचा स्फोट करण्याच्या तयारीत होते. दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम म्हणून स्वतंत्र झालेल्या अविकसित राष्ट्रांचा गट कसं बस आपलं अस्तित्व 1984 सालापर्यंत टिकवून होतं. त्यानंतर गट म्हणून त्यांचं अस्तित्व संपलं. एकत्र आलेली राष्ट्र पांगली आणि दोन महासत्तांच्या प्रभावात ओढली गेली. 80 सालापर्यंत अणूचा स्फोट करण्याची क्षमता असलेली 6च राष्ट्र होती, पण पुढच्या दशकातच त्याची संख्या 6 वरून एकदम 16 वर गेली. अगदी पाकिस्तान, इस्रायल सारख्या छोट्या छोट्या राष्ट्रांनीही यशस्वीरित्या अणुस्फोट करून अण्वस्त्रांचा साठा करायला सुरुवात केली. एकीकडे जगातले शास्त्रज्ञ आणि तत्वचिंतक टाहो फोडून या संहारक शक्तीविरुद्ध जनमत तयार करण्याचे प्रयत्न करत होते, पण त्यांना त्यांच्या त्यांच्या देशातील सरकारचा पाठिंबा नव्हता. जनसंपर्काची सगळी साधनं सर्वच राष्ट्रांच्या शासनकर्त्यांनी आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे हे जमत नव्हतं आणि त्यांच्याद्वारे ते अशा शास्त्रज्ञांना देशद्रोही ठरवण्याच्या प्रयत्नात होते. पुन्हा एकदा सगळ्या राष्ट्रांची 2 गटात विभागणी झाली होती. एका बाजूला रशिया, व्हिएतनाम, पूर्व युरोपमधली राष्ट्रे, भारत, क्युबा, 80 सालानंतर लॅटिन अमेरिकेत क्रांती झालेली पेरू, ग्वाटेमाला आणि ब्राझील, आफ्रिकेतील काही राष्ट्र आणि रशियन अधिपत्याखाली असलेला अफगाणिस्तान, तर दुसऱ्या बाजूला उरलेली जवळजवळ सगळीच राष्ट्र अशी विभागणी झाली होती. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांना तात्विक बैठक देण्याचा प्रयत्न करत होते आणि आपल्या देशातील जनतेला या अणुस्फोटाची किंवा युद्धाची आवश्यकता पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. अर्थात खऱ्या अर्थानं कुणालाच काही पटत नव्हतं. सारी मानवजात भयभीत होऊन विनाशाची वाट पाहत होती. तसं वरून कसं सारं अगदी शांत शांत होतं, ठिणगी कुठं सोडत नव्हती. पण दोन्ही गटांची आरमार 7 समुद्रांवर एकमेकांसमोर उभी ठाकली होती. जमिनीवर युद्धाचे मोर्चे बांधले जात होते. गणकयंत्राच्या साह्यानं प्रतिपक्षाच्या आगामी खेळीचे अंदाज बांधले जात होते आणि तिला काटशह द्यायला व्यूह रचले जात होते. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अगणित बालचंद्रांतर्वी शत्रूच्या गोटातील इत्यंभूत माहिती काढण्याचा प्रयत्न चालू होता. आंतरखंडीय क्षेपणास्त्र नेम धरून उभी केलेली होती आणि त्यांच्या टोकाला अण्वस्त्र लावलेली होती. दुसरं महायुद्ध 6 वर्ष चाललं होतं. हे तिसरं महायुद्ध पूर्ण 6 दिवस तरी चालेल की नाही याची शंकाच होती. आणि या युद्धात पृथ्वीच नष्ट होण्याची शक्यता होती. अमेरिकन CIA आणि रशियन KGBच्या प्रमुखांनाच फक्त या प्रचंड उत्पाताची खरी कल्पना होती आणि त्यांनी आपापल्या सरकारांकडून निवडक व्यक्तींना पृथ्वीवरून मंगळावर घेऊन जाण्याचे प्लॅन तयार ठेवले होते. उरलेल्या मानवजातीच्या भवितव्याची त्यांना पर्वाच नव्हती. अर्थात त्यांना पृथ्वीबरोबरच नष्ट होऊन जाण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. अपोलो बोटीचा कप्तान वेल्बी अटलांटिक खंडातील मानवांच्या नियामक मंडळासमोर बसून बोलत होता. पृथ्वीवरील मानवाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीची माहिती त्यांना अगोदरच मिळाली होती. त्यांना नवं काय होतं तर मानवाचं हे स्वरूप. अणुशक्ती त्यांनीही शोधली होती आणि शांततामय मार्गासाठी तेही तिचा उपयोग करत होते. सारं अटलांटिक खंडच एक कुटुंबासारखं वागत असल्यामुळं या शक्तीचा वापर संहारासाठी करण्याचं त्यांना कधी सुचलंच नव्हतं. पृथ्वीवरील मानवाची प्रगती, ही प्रगती पाहून ते अतिशय थक्क झाले होते. पण नुसतं थक्क होऊन भागणार नव्हतं. काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक होतं. तर पृथ्वीचंच अस्तित्व धोक्यात होतं. कप्तान वेल्बी त्यांना परत परत समजावून सांगत होता. पृथ्वीवरील मानवाशी नुसता संपर्क साधणं राहिलं बाजूला, त्यांच्या अंतर्गत मामल्यात ढवाढवळ करणं जरुरीचं होतं. पण ते त्याला रुचेल की नाही हा विचार आता करणं आवश्यक नव्हतं, कारण तो मानव अटलांटिकच्या मानवाच्याही मुळावर उठला होता. कॅप्टन वेल्बीच्या सांगण्यानुसार त्यांना प्रथम त्यावर अविश्वास व्यक्त करावासा वाटला. मानव एवढ्या मूर्खपणानं वागत असेल हे त्यांना पटेच ना. तुमच्या ह्या अमेरिकेला त्या रशियाच्या हेतूविषयी शंका असेल तर त्यांनी स्पष्टपणे रशियाच्या युद्ध तयारीविषयी रशियालाच विचारावं ना.
त्यांनी सुचवलं. म्हणजे काय होईल? कॅप्टन वेल्बीनं विचारलं. म्हणजे रशिया आपला शस्त्रसाठा जाहीर करेल. तसा ते नेहमीच अधूनमधून जाहीर करतच असतात. पण काय? तो खोटा असतो. आमच्या CIA ला बरोबर बातमी असते. आणि तुमच्या युद्धसाठ्यासंबंधी काय? आम्ही खोटं जाहीर करतो. वेल्बीनं कबुली दिली. आमचा एकमेकांवर बिलकुल विश्वास नाही. इतकंच नव्हे तर आमच्या CIA च्या माणसांवरही पूर्ण विश्वास नाही. त्यांच्यातला एखादा रशियाला फितूर तर होणार नाही ना, याची आम्हाला सतत काळजी असते. आणि म्हणून आम्ही अधिकारी वर्ग सतत बदलत असतो. स्पष्टच सांगू का तुम्हाला, आम्हा दोन्ही गटातील कोणाही एका माणसाला नेमकं काय चाललंय हे कधीच माहित नसतं. का? कारण आम्हाला तसं कुणाचाच भरोसा वाटत नाही. आम्हाला आमच्या प्रेसिडेंटचा नाही आणि रशियाला त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचाही नाही. मग सगळी माहिती असते ती तरी कुणाला? पेंटागॉनमध्ये आणि पोलिट ब्युरोच्या रेड रूम मध्ये बसवलेल्या गणकयंत्राला. त्यांनाच सगळं काही ठाऊक आहे. आणि ती यंत्रच आम्हाला तिसऱ्या महायुद्धाची नेमकी आम्हाला सोयीस्कर अशी वेळ शोधून देणार आहे. कारण या महायुद्धात पहिला हल्ला जो करील तो पक्ष विजय मिळवण्याची शक्यता खूपच आहे. विजय म्हणजे? तुम्ही तर म्हणता सारी पृथ्वीच नष्ट होऊ शकते. विजय म्हणजे विजय म्हणजे कॅप्टन वेल्बी अडखळला. विजय म्हणजे अर्थ एवढाच की त्या राष्ट्राची किंवा राष्ट्र गटाची माणसं दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकतील पृथ्वी नष्ट होण्यापूर्वी. कशाला? नव्या ग्रहावर नवी संस्कृती निर्माण करायला की तुमची ती अविश्वसनीय संस्कृती घेऊन जायला? नियामक मंडळाच्या एका प्रवक्त्यानं कडवटपणे विचारलं. कशाला? नव्या ग्रहावर नवी संस्कृती निर्माण करायला की तुमची ती अविश्वसनीय संस्कृती घेऊन जायला? नियामक मंडळाच्या एका प्रवक्त्यानं कडवटपणे विचारलं. वेल्बी खाली मान घालून बसला होता. अपोलो बोट नष्ट झाली म्हणजे बुडाली. पण तिच्या या अचानक नष्ट होण्यानं अमेरिकेच्या अंतर्गत आणि एकंदरच जगाच्या राजकारणात खूपच खळबळ माजली. बोटीवरच सुमारे 500 माणसं होती. शिवाय ती अणुइंधनावर चालणारी बोट होती. युद्ध सुरू झालं तर तिनं कोणकोणत्या ऑपरेशन मध्ये कसा कसा भाग घ्यायचा याचे तपशीलवार आराखडे त्या बोटीच्या कप्तानाच्या केबिन मध्ये होते. परंपरागत शस्त्रास्त्रांनी युद्धाची सुरुवात होणार असेल तर त्या बाबतीत अमेरिकन आरमाराची कितीतरी गुपितं त्या बोटीवर होती. बोट नाहीशी झाली हे प्रथम प्रेसिडेंट, CIA आणि पेंटॅगॉनला कळवण्यात आलं. ही बातमी गुप्तच ठेवली पाहिजे यावर तिन्ही एजन्सीचं एकमत झालं. पण काहीतरी हालचाल तर करणं आवश्यक होतच. तिचा कसून शोध घेण्याचे हुकूम सुटले. गुप्त चौकशा सुरू झाल्या. गोष्ट कितीही गुप्त ठेवायची म्हटली तरी षटकर्णी आणि सहस्रकर्णी व्हायला वेळ थोडाच लागतो. वॉशिंग्टन पोस्टच्या मॅक अँडरसननं शेवटी ती बाहेर काढलीच. मॅक अँडरसनला लगेचच ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट खाली अटक करण्यात आली. वॉशिंग्टन पोस्टच्या त्या अंकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे हुकूमही सोडण्यात आले. तरी काही प्रती जनतेपर्यंत पोहोचल्यास आणि त्यांनी अमेरिकन जनतेत घबराटीची प्रचंड लाट उमटली. 500 नाविकांच्या कुटुंबियांचा संताप अनावर झाला. त्यांनी उग्र निदर्शनं केली. त्या निदर्शकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. निदर्शनं करण्यात सर्वात पुढे होती कॅप्टन वेल्बीची पत्नी. तिचा या गोळीबारात अंत झाला. निदर्शनं कशीबशी आटोक्यात आणण्यात आली तरीही जनमत खवळलेलंच होतं. त्याला शांत करण्यासाठी अखेर CIAने आपला गुप्त रिपोर्ट जाहीर केला. सोव्हिएत युनियननं शत्रूच्या बोटी बुडवण्याचं एक नवीन खास तंत्र शोधून काढलेलं आहे. याची अमेरिकन सरकारला गुप्त बातमी लागली आहे. हे नवीन तंत्र पूर्णपणे अजून अमेरिकन सरकारच्या ध्यानात आलं नसलं तरी गुरुत्वाकर्षणाच्या नैसर्गिक बलाचा वापर या तंत्रात करण्यात येतो. अधिक माहिती जनहिताच्या दृष्टीने जाहीर करता येणं शक्य नसलं तरी जनतेला असा दिलासा देण्यात येत आहे की अगदी लवकरात लवकर ते तंत्र आपणही आत्मसात करू शकतो. जनतेला घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. आणि रिपोर्टच्या शेवटी वरील तंत्र आत्मसात करण्यासाठी ताबडतोबीनं
खर्चाची सोय करणं जरूर आहे असा इशारा मात्र दिला होता. रिपोर्टच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी फतवा काढून एकदम संरक्षण खर्चात 40% वाढ केली. सोव्हिएत युनियनचं एकंदर घटनांकडे बारकाईने लक्ष होतच. अपोलो नष्ट झाल्याचं रशियालाही ताबडतोब समजलं होतं. ती अशी अचानक कशी बुडाली यावर रशियानाही आचंब वाटत होता. पण सीआयएचे गुप्त रिपोर्ट वाचून पोलिट ब्युरोच्या सभासदांची हसून हसून अगदी पुरे वाट झाली आणि त्यांनी अपोलो बुडवली नसती तरी युद्ध होणारच होतं, नाही का? अखेर नियामक मंडळाची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीला नियामक मंडळाच्या राजकीय सदस्यांखेरीज शास्त्रज्ञ तंत्रज्ञही हजर राहिले होते. प्रथम वेल्बीचं बोलणं आचरटपणाचं आहे असं सगळ्यांना वाटलं असलं तरी हळूहळू त्यांच्याही मनावर त्या बोलण्याचा परिणाम होत होता. त्यांनाही विषयाचं गांभीर्य पटू लागलं होतं. उपाययोजना काय करावी या विषयावर खूप जोरदार खल झाला. पहिली सूचना अशी होती की कॅप्टन वेल्बीला परत जमिनीवर पाठवावा. त्याचा पहिला आणि ताबडतोब फायदा असा होणार होता की तो अपोलो बोटीच्या बुडण्यामुळे निर्माण झालेलं संशयाचं वातावरण दूर करू शकणार होता. युद्धाच्या निकडीचं कारण त्यामुळे टळणार होतं. शिवाय तो अटलांटिकच्या अस्तित्वाची आणि तिथल्या संस्कृतीची ओळखही करून देऊ शकला असता. पृथ्वीवरील मानव तिसऱ्या महायुद्धाचा धोका पत्करून त्याची स्वतःची संस्कृतीच नव्हे तर अटलांटिकची संस्कृतीही नष्ट करणार आहे हे कळल्यावर त्याचा योग्य तो परिणाम त्याच्या मनोवृत्तीवर आपोआपच होईल. पण कॅप्टन वेल्बीनच ही सूचना अमान्य केली. आपल्याला वाटतं तसं काहीही होणार नाही. प्रथम ते मला केजीबीचा एजंट ठरवून माझ्याकडून सत्य शोधून काढण्यासाठी माझा छळ करतील आणि त्यांना हवं असलेलं सत्य माझ्या तोंडून बाहेर पडलं नाही तर मला वेड्या ठरवून वेड्यांच्या इस्पितळात टाकतील. युद्ध प्रयत्न आहेत तसेच चालू राहतील. शिवाय जो जमिनीवरील मानव आपली स्वतःची संस्कृती नष्ट व्हायची पर्वा करत नाही, अटलांटिकची संस्कृती जगावी म्हणून युद्धाचा मार्ग सोडील असं मला वाटत नाही. एका वृद्ध सभासदानं आपलं मत मांडलं. मग आणखी एक पर्याय या सगळ्यावरचा उपाय म्हणून शोधण्यात आला. तो असा की अटलांटिकच्या मानवांनी सुचवलं जमिनीवरच्या माणसाच्या कारभारात हस्तक्षेप करणं. हाही पर्याय मान्य झाला. त्याला कारण दोन. एक तर असा हस्तक्षेप करण्यासाठी काय उपाययोजना करावी आणि कशा प्रकारची शस्त्र वापरावी यावर एकमत होईना. अटलांटिक मानवानं यापूर्वी युद्धासाठी अशी शस्त्र बनवलेलीच नव्हती. शिवाय दोन्ही गटांना एकदम थोपवून धरणं अशक्य होतं. कदाचित त्याचा उलट परिणामही होण्याची शक्यता होती. तिसरं महायुद्ध त्या प्रयत्नानंच चालू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शेवटी असं ठरलं की जमिनीवरील मानवाला कसलीही पूर्वसूचना न देता मिळेल त्या तऱ्हेची त्यांच्या कारभारात प्रत्यक्ष हस्तक्षेप न होईल पण तिसरं महायुद्ध टळेल अशी काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. अशा प्रकारचा काही उपाय शोधणं हे अटलांटिक मानवासमोर मोठंच आव्हान होतं. त्याच्या सदिच्छेची, त्याच्या तंत्रज्ञांची, शास्त्रज्ञांची आणि राजकारण्यांची ही कसोटी होती. नियामक मंडळानं एक छोटीशी कमिटी त्या कामासाठी नेमली आणि तिला लवकरात लवकर आपला अहवाल सादर करायला सांगितलं आणि अखेर ते आव्हान त्यांनी जिंकलं. 8 दिवसांनी भरलेल्या नियामक मंडळाच्या सभेत अटलांटिकचे प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ आणि अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख सांगू लागले, आम्हाला उपाय सापडला आहे. संपूर्ण उपायाचं विवरण करून सांगण्यापूर्वी हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की हा उपाय योजायचा तर जमिनीवरील तिसरं महायुद्ध निश्चित टळेल आणखी काही शतकांसाठी. पण ह्या उपाययोजनेत आपल्या संस्कृतीलाही फार मोठं नुकसान सोसावं लागेल. जमिनीवरचे मानव हे सुद्धा शेवटी मानवच, आपलेच भाऊबंद आहेत. त्यांच्या सुखासाठी आणि पर्यायानं आपल्या सुखासाठी आपण तितकी दोषी सोसणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. मला वाटतं आपण इतका त्याग नक्कीच केला पाहिजे. एवढ्या प्रास्ताविक भाषणानंतर मी माझा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली.
अमेरिकेनं युद्ध खर्चात 40% वाढ केल्यानं रशिया मागे राहणं शक्य नव्हतं. रशियन्सनी प्रत्यक्षात 60% वाढ केली, जाहीर केली फक्त 40%. युद्ध खर्चातली वाढ रशिया किंवा अमेरिका हे एकटे देश जाहीर करत असले तरी खरी वाढ जगभर होत होती. कारण आपापल्या गटातील राष्ट्रांबरोबर त्याचे युद्ध खर्च वाटून घेण्याचं कलम असलेलं शांतता आणि मैत्रीचं एक कराराचं पत्रक सगळ्या देशांकडे होतं. मूळचीच युद्ध खर्चाची बजेट खूप मोठी होती. त्यात आणखी ही जवळपास 50%ची वाढ झाली होती. सगळं उत्पादन संरक्षणाभिमुख करण्यात आलं होतं. त्यामुळे साध्या साध्या दैनंदिन गरजांच्या वस्तूंचा जगभर तुटवडा पडू लागला होता. अशा वस्तूंचा जगभर काळा बाजार सुरू झाला होता. एकही राष्ट्र ह्या काळा बाजाराच्या तडाख्यातून सुटलं नव्हतं. जगभरचा मानव हताश आणि हवालदिल झाला होता. जरी दोन्ही राष्ट्रगट आपापल्या भूमिकांचा प्रसार करण्यासाठी रेडिओ, टेलिव्हिजन, प्रेस सारख्या जनसंपर्काच्या माध्यमांचा पूर्ण वापर करीत होती, तरी जगभरचा सर्वसाधारण माणूस फार निराश झाला होता. युद्धाच्या परिणामांची संपूर्ण कल्पना नसल्यामुळे तो म्हणत होता, काय व्हायचं ते युद्ध एकदा लवकर होऊन जाऊ दे. एकदा युद्ध संपलं, युद्ध खर्च कमी होईल, शांतता नांदेल आणि पुन्हा एकदा सुखाचे 4 दिवस जगता येतील. त्या विचारांना कल्पनाच नव्हती की या युद्धानंतर फक्त स्मशान शांतताच नांदणार आहे. ही निराशाही अर्थात फार दिवस टिकली नाही. घोर निराशेनं लवकरच आतताईपणाला जन्म दिला. जगभर सर्वत्र दंगे उसळले. लोक संतापले होते, पण त्यांचा संताप आंधळा होता. संताप येत होता, पण ह्या संतापजनक परिस्थितीला कारणीभूत कोण हे समजत नव्हतं. जनशक्ती जागृत झाली होती, पण तिला दिशा मिळत नव्हती. आणि आंधळी जनशक्ती ही ताकद असली तरी क्रांती करू शकत नाही. अशी शक्ती नेहमीच फक्त अराजकच माजवू शकते. जगभर हेच चाललं होतं. लूट, खून, मारामाऱ्या, दंगे, अत्याचार, पोलिसांची आणि लष्कराची झगडे. दोन्ही गटातल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फार बिघडत चालली होती. दोन्ही गटातील राज्यकर्त्यांना या आगडोंबाला आवर कसा घालावा ते कळत नव्हतं. या सगळ्या परिस्थितीवर एकच उपाय होता, युद्ध सुरू करणं. युद्धाला योग्य असा मुहूर्त गणकयंत्र शोधून देणार होतीच. पोलिट ब्युरोचे सर्व सभासद आजच्या सभेला हजर होते. आजची तारीख होती 22 जुलै 1995. एकमतानं युद्ध सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रशिया आणि त्याच्या गटातील ज्या व्यक्तींना पृथ्वीवरून वाचवून परग्रहावर न्यायचं नक्की ठरलं होतं, अशा सर्वांना विविध खोट्या नाट्य कारणांवरून मॉस्कोत जमवलं गेलं होतं आणि पलायनाचे प्लॅन सिद्ध होते. रॉकेट्स तयार होती. युद्ध करण्याचा निर्णय घेऊन पोलिट ब्युरोचे सर्व सभासद पाठीमागच्या रेड रूम मध्ये जमले, जिथे ते अकराळ विक्राळ गणक यंत्र उभं होतं. त्याच्या वैचारिक शक्ती चालू करणाऱ्या सगळ्या यंत्रणा सुरू करण्यात आल्या. वेळोवेळी त्याला आवश्यक ती माहिती पुरवण्यात आली होतीच. मॉस्कोमध्ये हे नाट्य चालू होतं. जवळजवळ त्याच वेळी वॉशिंग्टन मध्येही असंच नाट्य चालू होतं. तिथंही युद्धाचा निर्णय घेण्यात आला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सिनेटच्या निवडक सदस्यांपुढं युद्धापूर्वीचं शेवटचं भाषण करताना म्हटलं होतं, मानवाच्या मुक्तीसाठी, त्याच्या स्वातंत्र्यासाठी हे निर्णायक युद्ध लढल्याशिवाय रशियन कम्युनिस्टांनी आपल्याला दुसरा पर्यायच ठेवलेला नाही. अगदी थोड्या कालावधीच्या फरकातच पेंटागॉन मधील व रेड रूम मधील कॉम्प्युटर्सची बटणं देखील दाबली गेली. सिस्टीम्स चालू झाल्या. अर्ध्या 1 मिनिटापर्यंत दोन्ही यंत्रातून फट असे आवाज आले आणि दोन्ही यंत्रांनी एकच तारीख युद्ध सुरुवात करण्याची अतिशय योग्य तारीख म्हणून जाहीर केली. दोन्ही गणकयंत्रांनी मुहूर्त काढून दिला होता 16 डिसेंबर 1642. पहाटे 5 वाजता ग्रीनिविच टाइम. 22 जुलै 1995 व त्यापूर्वीच्या नजीकच्या भूतकाळात नक्की काय झालं हे इतिहासाला विचारलं तर आपली लटलटती मान हलवीत तो म्हणेल, अलीकडे वय फार झालं, डोळे अधू झाले, श्रवणशक्ती क्षीण झाली, अतिशय बालपणीच्या गोष्टी जशा आठवत नाहीत
तशा आताशही अगदी काल आज घडलेल्या गोष्टींची स्पष्ट आठवण राहत नाही, पण ती बालपणीची मोठ्या महापुराची एक घटना जशी कायमची आठवणीत खोदली गेली, तशीच ही त्यानंतरची घटना ख्रिस्ताब्द 1994-95 सालची. म्हातारपणामुळं इतिहासाला फारसं बोलवत नव्हतं आणि तेही सलग. त्याला मधूनच खोकल्याची उबळ येते. पण तरीही या घटनेची आठवण करून दिली की त्याच्या वृद्ध झालेल्या डोळ्यातील मंद ज्योती पुन्हा तेजाळतात. भिजत आलेल्या निरांजनात तेल घातलं की ज्योत उजळते ना, तशा तो हळूहळू सांगू लागतो. अटलांटिकच्या मानवांनी जमिनीवरील मानवाच्या सुखासाठी मोठा त्याग केला. दोघांचंही तंत्रज्ञान प्रगत होतं. दोघही इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक शास्त्रात फार पुढे गेलेले होते. निसर्गातील विविध व्यापारांचा उपयोग करायला शिकले होते. दोघांनीही गणकयंत्रही उभारली होती. ही सारी गणकयंत्र 3 निरनिराळ्या शक्तींच्या एकत्रित परिणामावर चालत होती. त्या 3 शक्ती होत्या विद्युत, चुंबकीय आणि गुरुत्वाकर्षण. या 3 फोर्सेसच्या त्रिकोणावर मानवाची सारी यंत्रशक्ती उभी होती. युद्धाचा निर्णय घेणं पृथ्वीवरच्या मानवानं गणकयंत्राच्या हाती सोपवलं. आपली बुद्धी गणकयंत्रांना गहाण टाकली आणि आपल्या बुद्धीबरोबरच आपलं अस्तित्वही त्यानं त्याच्या स्वाधीन केलं होतं. जमिनीवरचा माणूस त्यांचा गुलाम झाला होता. अटलांटिकच्या मानवांनी ही गुलामी नाकारली होती आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थानं स्वतंत्र होते. पण आता मात्र वेळ आली होती. युद्धाचा निर्णय बदलणं गणकयंत्रांच्याच हाती होतं हे नक्की. तेव्हा जमिनीवरच्या मानवाला शहाणपणा शिकवण्याऐवजी त्याची गणकयंत्राला गोंधळात टाकणं जरूर होतं. तेच अटलांटिकच्या माणसांनी ठरवलं. त्यांनी आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि कक्षा बदलली. आपल्या जमिनीवरच्या मानवांची गणकयंत्र त्यामुळे बिघडली. त्यांच्या रचनेत पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची विशिष्ट रचना अभिप्रेत होती. ही बदलल्याबरोबर त्यांनी चुकीचे निर्णय द्यायला सुरुवात केली. मानवानं पदार्थ विज्ञान शास्त्राचा केलेला सारा अभ्यासच फुकट गेला. कारण त्याच्या विविध समीकरणात जे वैश्विक अपरिवर्तनीय गुणक घेतलं गेलं होतं, त्याची किंमतच फार बदलून गेली. आता त्यांची नवी किंमत शोधून काढणं आवश्यक होतं. सारं पदार्थ विज्ञान त्याला कित्येक वर्ष लागून मग बदलता येणार होतं, त्याची नव्यानं रचना करण्याची जरूर होती. त्यापूर्वी अटलांटिक मानव पृथ्वीवरच्या या मानवाशी संपर्क साधणार होता. अटलांटिक मानवाला या प्रयोगाची जबर किंमत द्यावी लागली. तो भूगर्भाच्या जास्त जवळ होता. तिथं पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र अधिक तीव्र होतं. त्यामुळे ह्या चुंबकीय बदलाचा त्याला जास्त चटका बसला. समुद्राच्या तळाशी त्यांनी तयार केलेल्या प्रचंड इमारती कोसळल्या. प्राणहानी झाली. चुंबकीय क्षेत्राच्या बदलामुळे भूगर्भात तीव्र खळबळ झाली. जमिनीपर्यंत त्यांचे धक्के बसले. पण त्या धक्क्यांची तीव्रता अटलांटिकला बसलेल्या धक्क्यांच्या तीव्रतेहून फारच कमी होती. या सगळ्या उलथापालथीचा पहिला धक्का त्यांनी सहन केला. मोठ्या मनानं, उदात्त भावानं, जमिनीवरच्या मानवासाठी. ती तारीख होती 22 जुलै 1995. आपल्याला कथा कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियांद्वारे जरूर कळवा. आणि असंच वेगवेगळ्या लेखकांचं मराठी आणि हिंदी मधलं उत्तम साहित्य ऐकण्यासाठी साहित्य बोल या आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.